बाळा दादा, बाबांची पद्धत कुठली बी असेल, पण त्यांच्या पद्धतीचा आदर केला पाहिजे. कारण ते एवढं शिकून बी, सुभेदार पदावर नोकरी करून बी भांडी घासत आहेत. कारण आपण चांगलं आयुष्य जगावं. अव शेठजी, ते जे तिसऱ्या ओळीत लिहिलंय ना, त्याच्या हिशोबात जरा चूक आहे. म्या करून देतो. बाळा दादा, आता तू बी बघ की माझ्या पद्धतीनं त्या ध्येयापर्यंत मी कसा पोचतो, ज्या ध्येयापर्यंत तुला पोचायचं आहे. पण 13 आणे घेऊन हा करणार काय? काही ना काही तर नक्कीच विचार केला असेल त्या भीमरावने. महाराज यो भीमराव जेव्हा कुठला विचार करतोय ना, तेव्हा काही ना काही गोंधळ करतोच महाराज. अरे होऊ दे गोंधळ, कारण गोंधळ करण्याची सवय मानवाच्या चारित्र्याला पाण्याच्या एका बुडबुड्यासारखी बनवते. जो काही काळ पाण्याच्या पृष्ठभागावर राहतो तर खरा, परंतु त्यानंतर फुटून जातो. शेवटी बुडबुड्यांची आयु काही काळाचीच तर असते. बाळा दादा, तुला आठवतंय जेव्हा मला शाळेच्या आत बसू दिलं नव्हतं आणि मी दरवाजातच झोपून राहिलो, मग आत गेलो. गुरुजी म्हणतायत की शिकायचं असेल तर बाहेर बसून शिकायचं, पण हितनं तर काही दिसत बी नाही आणि काही समजत बी नाही. तर माझ्या संग समधी पोरं वर्गाच्या बाहेर येऊन तरी शिकतील, नाहीतर म्या वर्गात येऊन शिकन. उठ भीम, आजपासून तू सगळ्यांबरोबर आत बसून शिकशील. त्या दिवशी आपण शाळेतनं घरला येत होतो, तेव्हा आंबेडकर गुरुजी म्हणाले का आज जे तू केलंस ते बरोबर केलंस, पण भविष्यात कायम लक्षात ठेव, संघर्ष करणं, विरोध करणं आणि प्रदर्शन करणं समाजाला न्यायाकडे घेऊन जातं. पण प्रदर्शनाला कवच कडू नाही बनू द्यायचं, नाहीतर पुन्हा पुन्हा ते केल्यामुळं ते पाण्याच्या बुडबुड्यांसारखं बनतं आणि नंतर समधी बुडबुडं फुटून जातात. ते भले काय बी बोलले असतील, त्याचं काय? माझ्याकडे माझी बुद्धी नाही आहे काय? पर बाळा, जर गुरुचं ऐकून बुद्धी चालवलीस तर प्रत्येक निर्णय बरोबर होईल. प्रत्येक वेळी. मला हे समजा नाही माहित. बाळा, भीमबाळा, तुला कसं माहित पडलं मी शेटजीकडे कुठलं काम करतो ती? बाबा, जेव्हा तुम्ही मला आणि पुरंजन काकांना घेऊन बाहेर आलात आणि म्हणालात का मी आत्ता येतो, तेव्हाच मला शंका आली. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या शेटजी संग बोलत होता ते बी मी ऐकलं होतं. जर तुम्हासनी काही वाईट वाटलं असेल तर मला माफी द्या, पण माझ्या पोराला माहित न पडावं म्हणून मी हे केलं. आणि गरज पडली तर उद्या बी करीन. बाबा, तुम्ही एवढा विचार नका करू. आता मला एवढं तर समजायला लागलंय का आयुष्यात शिक्षणाची किती गरज आहे आणि कुठलं बी काम छोटं किंवा मोठं नसतं. त्यामुळं तुम्ही माझ्या संग खोटं बोलून नका समजू, कारण आयुष्यात लढताना हत्यार चालवायला म्या तुमच्याकडनं शिकलो आहे आणि मला खोटेपणाचं हत्यार हातात नाही घ्यायचं आहे. चला, आता ह्या गोष्टीचं तरी समाधान झालं की माझं पोरग किती समजूतदार झालंय ते. बस आता तुझ्यासारखंच आता
बाळा पण समजूतदार झाला असता तर. बाबा, बाळा दादा जरा तापट डोक्याचा आहे, पण आतनं लय चांगला आहे. तुम्ही काळजी करू नका. भीम, इकडे ये. तुम्ही तिकडे जाऊन भांडी घासत आहे? म्या काहीतरी विचारतेय. तुम्ही तिकडे जाऊन भांडी घासता का? इकडं इकडे याच्याशिवाय दुसरं काही काम बी नाही आहे. हे बघ भीमाबाई, हे बघा, असं नाही की नवरा आहे तर प्रत्येक हिळी प्रत्येक गोष्ट समजवली पाहिजे. हे स्वाभाविक आहे. जर आपला नवरा आनंदी असेल तर बायको बी हसते. पर जेव्हा नवरा नाराज असतो या तवा 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 बायको रडत असते. कबीर प्रेम ना चखिया चखिना लिया सा, सोने घर का पाहुना ज्यों आया त्यों जा. काका, मला आत्याची ही हालत बघवत नाही आहे. माझा हात शिवशिवत आहे. तुझ्यासारखंच मला भी होतंय बाळा. जेव्हा मी घरला जातो तेव्हा असं वाटतं घरातले भिंती माझ्याकडे बघून हसताय. माझं घर यांनी जाळलं, त्यात माझी आई बी जळून गेली. माझ्या भाची संग एवढं समज झालं, पर म्या काय बी नाही करू शकलो. काय बी नाही. तेच तर काका, मला बी माझ्या लाचारीवर राग येतोय. पर आपण एवढे लाचार का आहोत? एक माणूस माझ्या आईच्या कानातले दागिने घेतोय आणि आपण गप्प बसतोय. कुणीतरी माझ्या आत्याला धक्का देतोय तरी बी आपण गप्प बसतोय. पर मला आता अजून लाचार नाही बनायचं. काही ना काहीतरी केलंच पाहिजे. बघ बाळा, हे तर आपल्याला माहित आहे की आपल्या जातीला आताच नाही तर आधीपासूनच घाण समजून बघितलं जातं. पर जेव्हापासून हा महाराज गावात आलाय ना, तेव्हापासून यासनी वाटतं की हेच लोक ईश्वर आहेत. आणि आपण समजे घाणेरडे कीड आहोत. मग त्या महाराजालाच मारून टाकूया. जीवे ठार मारून टाकू त्यासने. वय बर, कसं काय? तुम्ही चला येत ना, आपण उपाय शोधूया. चला. बस, आता इथंच थांब. कुंदन काका, कुंदन काका, कुंदन काका. हे बघा, यांनी खाटाच्या बदल्यात माझ्या आईचे दागिने घेतले आहेत आणि आम्ही आता ही नवी खाट घेऊन आलोय. आणि आमच्यातले कुणी बी ह्याला हात नाही लावलाय, कारण ही खाट अपवित्र होऊ नये. आता ही तुम्ही इथंच ठेवा.
आता तुम्ही ही खाट घ्या आणि माझ्या आईचं दागिनं परत करा. येडा समजलास का तुम्हाला? तू इथं येऊन काय बी बोलशील आणि मी ऐकून घेऊ. आणि लोक हो तुम्ही, कशाल्याच्या बोलण्यानं आपला येळ वाया घालवताय. चला जा जा, याची तरी सवयच आहे रोज नवीन नवीन नाटकी करायची. तर मग आम्ही इथंच राहणार जोवर तुम्ही ही खाट घेऊन माझ्या आईचं दागिनं परत नाही करत. तुला जे काय करायचंय ना कर. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. दागिने तर यांना मी काय बी झालं तरी नाही देणार. मग काय बी होऊ दे. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही आले मोठे दागिने मागाय. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आणि या अस्पृश्य समाजाच्या मुलाला इतकं काय घाबरायचं? तू या समजत नका पडूस. जा तुझी दुसरे काम कर जा. अगं जा आता. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. आमच्या आईचं दागिनं परत द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. ताई चला उठा, औषध घ्या. माझ्यामुळं तुम्हा समद्यांना इतका त्रास होतोय. चला औषध पिऊन घ्या, उठा. किती खर्च झाला ना वहिनी. त्यापेक्षा मी मेले असते तर कोणाला भी त्रास झाला नसता. जास्त डोकं नका चालू. ज्या आपली असत्यात त्यासनीच काळजी वाटत असते. हा ही गोष्ट खरी हाय की नवं संकट आल्यावर अन नवा त्रास सुरू होत असतो. या पर संकटापासून लढणं हेच तर जीवन हाय. भीमान आनंद दादा. अरे काय झालं, बोल की लवकर. तिकडं कोण कोण हाय? तिथं भीमान आनंद दादा हाय. जावा, जाऊन थांबवा त्यासनी. हे बघा, मला दागिने नाही हवे. विषय संपला. तुम्हाच नाही. भीमाबाई, अरे ते तो जो करतोय त्याला ते करू दे. विषय फक्त तुझ्या दागिन्यांचा नाही, तर विषय तुझ्या लाचारपणाचा फायदा घेण्याचा आहे. त्या माणसाला हे सांगण्याची गरज आहे की त्यानं जे केलंय तो गुन्हा आहे आणि गुन्हेगाराच्या विरोधात लढणाऱ्या संघ उभं राहिलं पाहिजे, विरोधात नाही. ते काय बी असेल, तुम्ही चला ना. हे बघा, तुम्हाला समजत कसं नाही, तिकडे काही झालं तर नाही. हा विषय त्याला एकट्याला सोडू दे. आपण आईबाप जलमभर त्याच्या संग नाही राहणार. आणि ज्या लोकांनी एकट्याला चालायची सवय नसती ती आयुष्यभर घाबरून राहत्यात.
मी कामावर जातोया आणि तू बी त्याला थांबवाया किंवा कमजोर करायला नग जाऊस. मीराची काळजी घे. महाराज रोज सभा भरवतो आणि त्याच सभेमध्ये आपण त्याला मारून टाकू. तेव्हाच समजा जगाला समजेल आणि ते विचार करतील की कुणावर अन्याय केल्याने त्याची काय दशा होते ते. होऊन होऊन काय होणार आहे? जेलमध्ये जाईल ना. आणि तसं बी अशा परिस्थितीत चालतो हाय. जेलमध्ये जाऊन बसेन. तसा बी भीम दागिन्यांच्या भांडणात व्यस्त आहे. आपण आपलं काम चांगल्या प्रकारे करू शकतो. सभा सुरू होण्याची वाट बघूया. काही होऊ दे, या भीमरावची अट पूर्ण नाही झाली पाहिजे. शेठजी, तुम्ही निवांत राहा. ही फक्त दोनच लोक आहेत, भीमराव आणि आनंद. दोघांनी उचलून कुठतरी फेकून देऊया. तसं बी ही विरोधाची सुरुवात आहे म्हणून त्याला थांबवणं चांगलं आणि सोपं असतं की. तर मग विचार कशाला करायचा? आपण चौघ आहोत आणि हे दोघे. बघूया हे काय करतात ते. फडकं घेऊन या. या दोघांना उचलून डोंगरावरून फेकून द्या. नंतर शुद्धीकरण करून घेऊ. माझे दागिने द्या, नाहीतर म्या नाही जाणार. शेठजी, तुम्ही फडक्यानं तोंड दाबून कुणाचा आवाज नाही बंद करू शकत. एकाचा आवाज दाबला तर दुसरा कोणीतरी बोलल. माझे दागिने द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. जय भीम, 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 जय भीम. आता बोला शेठजी, जर आता या समध्या लोकांनी मिळून तुम्हासनी मारलं तर मग तुम्ही काय कराल? आज तुम्ही सगळेजण संख्येने जास्त आहात म्हणून मी काहीच नाही बोलणार. पण जेव्हा मला संधी मिळेल पुन्हा तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करणार.